माध्यमातून पहिली धाव येते. अगदी कमी गतीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू पायाला आदळला गेला आणि तदनंतर थोडीशी हलकीशी अपील केली होती आणि अपील करणं हा खेळाडूंचा अधिकार आहे, कारण क्रिकेटने ते अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि तो अधिकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम होते, कोणतीही अपील उचलून धरलेली नव्हती. किशोर जाधव बॅटिंग ट्रॅक वरती उचललाय, फेकून दिलाय, आउट ऑफ द पार. बॉल चालय ते बॅगेट षटकार. स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर. डावकुरे हाताच्या बॅट्समनने काय फटका सजवलाय. नाव आहे किशोर जाधव. अप्रतिम फटका. डावकुरे हाताचे फलंदाज आक्रमक असतात आणि आक्रमण केलंय आता गोलंदाजांवरती. काय फटका केलाय. स्टँड इन डिलिव्हरी डिस्पॅच केलंय 7 धावेसाठी. अप्रतिम फटका. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री विकासदादा जाधव यांचा मी सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की संतोषदादा मोरे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. जाऊया मैदानाच्या दिशेने. अष्टमच्या बाहेर अतिरिक्त धाव आपण पाहतोय. निकेतन माने धाबा आतापर्यंत झाल्या त्या स्कोरवरती 8 धाबा. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटबॉलचा संपर्क नाहीये, परंतु हवेशी संपर्क जरूर राहिलाय. एक षटकार आला तर नंतर नक्कीच निकेतन माने यांनी मात्र कमबॅक जरूर केलाय. खरं तर थोडेसे बॉल दूर ठेवतायत आणि कुठेतरी प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती ते करतायत. निकेतन माने 22 या टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून जोडले, सातत्यपूर्वक जोडले गेलेत, परंतु आज गोलंदाजी करतायत. कॅमेरामॅन मध्ये त्यांना देखील कैद केलंय. पुढे आले, सरसवले, ऑन द ग्राउंड, लेग स्टंप, लेग साइड, सिंगल धाव. फटका अप्रतिम होता, परंतु जी दिशा त्यांनी शोधली होती ती दिशा थोडीशी खराब होती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. मिळालेली आहे ती सिंगल धाव. निकेतन माने पहिल्या बॉल वरती जरूर षटकार आला, पण दुसऱ्या बॉल वरती षटकारला परत आता कमबॅक केलंय आणि धाबा आतापर्यंत आपण पाहतोय त्या 9 धाबा. किशोर जाधव, संतोष सेगपाळ या गाडीची जोडी लीड करण्यासाठी गेली आहे. कदाचित काय घडले, डायरेक्ट हिट करण्याचा इथे पंबल झाली आहे. डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि तिथून मात्र मार्ग मिळालाय धावींसाठी आणि धाबा आल्यात. 2 तर धाबा पळून काढल्यात आणि एक वाईट बॉल, अशा 3 धाबा. अगदी गुगली बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं बॉल टर्न करण्याची क्षमता निकेतन माने यांच्याकडे खूप चांगली आहे. असं वाटलं होतं की हा बॉल 3 अष्टांच्या वरतून जाईल का, परंतु तसं घडलं नाही. वाईट +2 अशा 3 धाबा मिळाल्या. 12 धाबा स्कोर कार्ड वरती. इथे स्ट्रोक फर्स्टला गेलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये कोणताही क्षेत्र नाहीये. स्वतःचे धावतायत, पळतायत, पकडलाय, मिळतोय. सगळे कव्हर राहिलेत, बॉल फेकला नाही, सर्वजण एकत्र झालेत. या कधी कधी गोष्टी पाहायला मिळत असतात. कधी कधी मी तर मागच्या एक टुर्नामेंट केली, सगळे क्षेत्ररक्षक धावा सुटले होते. अगदी बरोबर आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की एका खेळाडूचा नाहीये, 11 खेळाडूंचा क्रिकेटचा खेळ आहे आणि तुम्हाला जर काय जिंकायचं असेल ना तर 11 खेळाडूंना एकत्रित यावं लागतं. निकेतन माने पॅटर्न्स तो खेळण्याचा प्रयत्न केलाय. टाटबॉल, चांगला बॉल. नक्कीच एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. किशोर जाधव यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवलेल्या आहेत. संतोष सकपाळ यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. 14 धावा धावफलकावरती आहेत, परंतु एक जमेची बाजू आहे उमेश सावंत सर की आघाडीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. स्पेशल खास करून किशोर जाधवने चांगली बॅटिंग केली आहे, परंतु संतोष सकपाळला आतापर्यंत स्ट्राईक मिळाला नाहीये. त्यांच्याकडे कोणते कोणते फटके आहेत हे आतापर्यंत आपण पाहिलं नाहीये, परंतु एका षटकाच्या पाठीमागे हा प्लस पॉईंट राहिलाय, जरूर प्लस पॉईंट राहिलाय. कारण का एकही विकेटचं कोणतंही इथे सॅक्रिफाईस नाहीये, कोणते विकेट नाहीये, कोणतंही नुकसान नाहीये. दोन्ही स्थिर स्थितीमध्ये आहे. दोन्ही फलंदाज 6 बॉलच्या पाठीमागे 10 धाबा एक्स्ट्रा रन्स झाले, त्या 4 एकूण झाले, त्या 14 बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज, नाव काय गोलंदाज, निखिल. बॉलिंग ट्रॅक वरती छोटस रनअप आहे निखिलचं, परंतु आता समोर संतोष सकपाळ स्ट्राईक घेतलाय. बॉल टाकण्यासाठी टर्नर आहे. हो उचललाय, टिपेस्टा कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एखाद्या सुवासींची ओटी भरली जाते ना तशी भरली इथे ओटी आणि फलंदाज बाहेरचा रस्ता गाठी.
पहिलाच बॉल पेस करत असताना संतोष सकपाळ जाळ्यामध्ये अडकलेत. मी म्हणेन संपूर्ण सीझन मध्ये संतोष सकपाळ यांची झलक अगदी अलग पाहायला मिळाली होती. संपूर्ण रेनी सीझन मध्ये परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तो पाहायला मिळाला होता, परंतु या मॅच मध्ये आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. पहिलाच बॉल पेस करत असताना बाद झालेले आहेत आणि एक मोठा धक्का लागलेला आहे अर्थातच झोळाई 11 कुमटे KUCC गावडोशी टीमला. संतोष सकपाळ ज्या पद्धतीने बॉलच्या आपण पाहिलं रेंज पर्यंत गेले होते, परंतु फटक्यामध्ये ताकद कमी होती, विश्वास कमी होता. बॉल जसा टप्पा पडला बॉलने थोडस वळण घेतलं, बाहेर मार्गस्थ बॉल होत होता आणि बॅट कटली. त्याच्यानंतर विकेट होतीये. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश जाधव बॅटिंग साठी. अगदी विराट कोहली म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. चांगला फटका आला, बॉल चालवतो सीमारेषेच्या बाहेर. हेड सिक्स. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. अगदी हाफ ट्रॅकर बॉल वरती मोठा प्रहार चढवलाय. नाव आहे आकाश जाधव. खऱ्या अर्थानं आकाश जाधव यांना एक टोपण नाव दिलेलं आहे संपूर्ण KSK मध्ये. अर्थातच विराट कोहली अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं टॅलेंट त्याच्यामध्ये ठासून भरलाय आणि अप्रतिम खेळी करत असताना पहिल्याच बॉल वरती ठोकलाय अप्रतिम षटकार. KSK महाबळेश्वरचा विराट कोहली बॅटिंग साठी. हो, टप्पा पडलाय, टर्न घेतलाय, बॉलने टर्न जास्तच घेतलाय आणि त्याच्यानंतर सध्या मी म्हणेन सध्या दबाव मध्ये आहे गोलंदाज निखिल. लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉलला वळण जास्त प्रमाणामध्ये दिलं गेलं. ओहो, अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हळुवारपणे बॉल टाकलाय, दिशा पण पाहिली, बॉल सरळ टाकला गेलाय, बॉल थोडासा टप्पा खाली राहिलाय, आलाय तो डॉट, परंतु एक सिंगल. अगदी बरोबर आहे. पहा, अगदी गोलंदाजाने डोक्याला हात लावले, तर नंतर फलंदाजाने देखील डोक्याला हात लावले. या बॉलची मोमेंट खूप चांगली पाहायला मिळाली. फिंगर रोल फिरवलं गेले, उचलण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज धावत होते, परंतु हा कॅच सुटला गेलाय आणि ज्या पद्धतीने कॅचेस सुटल्यात, फलंदाज बरसली आहेत, ही भूमा मिळाली आहे बॅटर आकाश जाधवला. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल, ज्या अर्थी गोलंदाजाने स्वतःच्या फालतूरमध्ये बॉल कॅच पकडण्यासाठी गेले होते, परंतु थोडंसं अवघड असतं बॉल टाकल्यानंतर कॅच पकडण्यासाठी जाणं, आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. निखिल आपण पाहत आहोत, बॉलला फॉलो केले होते, बॉलच्या रेंज पर्यंत गेले, परंतु आलाय तो व्हाईट बॉल. काही बॉल निखिल यांनी चांगले टाकले, काही बॉल थोडेसे खराब टाकले, काही बॉलवरती त्यांना यश प्राप्त झालं, परंतु काही बॉलवरती त्यांच्यावरती हल्ला बॉल देखील चढवला गेलेला आहे. डॅमेज गोलंदाजी सध्या मी म्हणे होती, परंतु बॉलनी पुन्हा एकदा बॉल टप्पापर्यंत स्विंग झालाय, आलाय तो टप्पा. बॉलच्या मिरिट पर्यंत आकाश जाधव पोहोचू शकले नाहीत, म्हणूनच की हा बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी आहे, परंतु यावेळेस बावऱ्यासारखा बिरकावून दिलाय. गंगाधर विद्याधर माधर ओंकार शास्त्री साक्षात शक्तिमान षटकार. आकाश जाधवच्या बॅट मधून आलाय टोलेशंग प्रहार. स्वतः गिरकी घेतली, बॉलला देखील फिरकावून दिलं, थोडेसे शफल झाले, बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेतला आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये अप्रतिम षटकार ठोकलाय. काय फटका सजवलाय, अगदी ताकदीचा वापर आणि चेंडू हवाई मार्गाने सफर झालाय. कशला आपण पाहतोय का बॅटिंग केले, हाफ ट्रॅकर बॉल होता, मनगडात धाबा झाल्या, स्कोर कार्ड वरती 31 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉल प्रत्येक आपण बॉल पहिला विश्लेषण केलं निखिलचं, प्रत्येक बॉल त्यांनी व्हेरिएशन केले, प्रत्येक बॉल हा स्लोवर पद्धतीचा होता. हा बॉल हाफ ट्रॅकर जरूर होता, मनगडातली ताकदीचा वापर केला आणि त्याच्यानंतर सीमा पार दडलाय. टीमचे टोटल झाले 31. आता एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि किती धाबींची मजल मारणार हे दोन बॅटर आकाश आणि किशोर. अगदी बरोबर आहे, परंतु आकाश जाधवने मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत, कारण त्यांच्या बॅट मधून आले ना ते 2 षटकार ते अप्रतिम राहिले आणि प्रभावित करण्यासाठी राहिलेले आहेत. झोळाई 11 कुमटे आणि KUCC गावडोशी टीमला. संतोष सकपाळ जंगली लवकर बाद झाले, थोडीशी त्यांनी नाखुश केलं, नाराज केलं, परंतु आकाश जाधव या खेळाडूचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि ते अशा प्रकारे गोंगावलंय की त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 14 बनवलेत. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती कोणत्या खेळाडूवरती दाखवला जाईल विश्वास. 31 धावा धावपलकावरती, 31 धाबा स्कोर कार्ड वरती. आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती. आज आर्यनची जर मी हेअरस्टाईल पाहिली तर मिथुन चक्रवर्ती याची मला आठवण आली. खरोखर तशी हेअरस्टाईल आपण पाहतोय. समोर बॅटर
किशोर जाधव 6 बॉल 10 धाबा त्याच्या बॅटमधनं, 5 बॉल 14 धाबा चांगलं योगदान दिले. आकाश जाधवने चांगली बॅटिंग केली आहे. 31 धाबा स्कोरगार्ड वरती आतापर्यंत युवा गोलंदाज समोर आपण पाहतोय. किशोर जाधव एक हार्ड हिटर फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर, डावखोरा फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप असतो. बॉलर तयार. सुरेख बॉल काढलाय, परंतु एक टिकलर झोन मध्ये बॉल चाललाय. वेग भन्नाट आहे. अक्षरशः आपण पाहिलं आर्यनचा ज्या पद्धतीने त्यांनी वेगावरती स्वार झाले, अचूक टप्प्यावरती बॉल हाताळलं, उसळी त्यांनी अप्रतिम दिली. कारण फलंदाजाचा टान्स कशा पद्धतीने आहे, तो कशा पद्धतीने उभा राहिलाय, कोणत्या दिशेला मोठा फटका खेचू शकतो हे त्यांनी ओळखलं आणि त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी केली. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा अडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ये भाई ये भाई ये भाई, ना 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 मुन्ना नहीं मिलेगा रन, जाइए भाई ये. अगदी या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर आर्यनने थोडासा बॉलच्या पाठीमागचा वेग आहे ना, तो वेग काढून घेतला. कमी गतीने हा बॉल हाताळला, तिथेच मात्र फलंदाज किशोर जाधव फसले आणि तदनंतर मात्र स्ट्राईक हवी होती आकाश जाधव यांना, ती स्ट्राईक त्यांनी मिळवले. अगदी ज्या पद्धतीने विकेट किपर एकनाथ कदम. परंतु आर्यन हे सांगत असताना, भाई मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. अगदी बरोबर आहे. परंतु आता आकाश जाधवला झलक दाखवावी लागेल, कारण पहिल्या 2 बॉलवरती आर्यन यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु आता आकाश जाधव 4 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे ते किती धावा बनवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहत आहे KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला आलेला आहे. बॉलर आर्यन अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 2 बॉल टाकले, ते काही धाव दिले नाहीये. 31 धाबा स्कोरगार्ड वरती स्थिर राहिले. संतोष नवीन बॅटर मैदानामध्ये. आकाश जाधव या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 5 बॉलच्या पाठीमागे 14 धाबा. आता जे बॉल खेळायचे राहिलेले 4 बॉल मध्ये किती धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल, कारण आता फील्ड मध्ये सध्या आपण पाहू शकाल तुम्ही बदल केलाय, कशा पद्धतीने हा मॅच जाईल, किती धाब्यांचा टार्गेट या 4 बॉल मध्ये सेट केला जाईल, कारण का धाबा चालेल स्कोरगार्ड वरती 31 धाबा. काय बॉल टाकला, इथे खोदू काढण्याचा प्रयत्न केला. भन्नाट यॉर्कर, वेग चांगला होता, एक सिंगल मिळतीये, दुसरी धाव घेतली आहे, पूर्ण केली आहे. अगदी ब्लॉकल बॉल टाकलाय. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या वेळेला अनेक वेळा सांगत असता की एखादा मार्का बैल असेल, त्याला थांबवायचा असेल तर त्याला येसन खेचावी लागते, आणि एखादा खेळाडू जर तुमचा फॉर्म मध्ये असेल तर त्याला स्पेशलिस्ट यॉर्कर बॉल टाकावा लागतो, आणि तेच काम आर्यनने केलंय आकाश जाधव समोर. बरोबर आहे, कारण का मारकुट्या बैलाला येसन लावावीच लागते तर तो शांत बसतो, आणि किती इन्फॉर्म बॅटर असेल त्याला यॉर्कर बॉल टाका. परंतु या वेळेस मोठा फटका येतोय, उंची जास्त होते, लॉंग 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 लॉंग, नो 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 चान्स, द बॅक हेड्स 6. अप्रतिम फटका, लाजवाब, क्या बात आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. आर्यनने मात्र जी मेहनत घेतली होती त्याच्या मेहनतीवरती पाणी फेरलंय. स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम फटका, ताकदीचा पुरेपूर वापर. खडे 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 शॉट पाहू शकाल. पाहत राहिला यार गोलंदाज, अगदी उंच तेवढाच लांब देखील. ओहो, अंदाजून ते फायरिंग, या फायरिंग मध्ये गोळ्या नाहीयेत, गोळ्या असला तरी पुस समाप्त झालेत की काय. परंतु अजूनही एक बॉल शिल्लक आहे मी म्हणेन, कारण या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी फटका सजवला होता ना, चेहऱ्यावरचे हावभाव अप्रतिम होते. परंतु या बॉल डॉट आला. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. कमबॅक केले 40 धाबा जवळ जवळ झाल्या गेल्या. पुन्हा एकदा ब्लॉकॉनचा बॉल खेळून काढलाय ऑन साईडला. शॉट मिड विकेट मध्ये नव्हते कोणी क्षेत्ररक्षक, रनआउटचा मोका, रनआउट घेतले आणि आकाश देखील बाद झालाय. ओव्हरची होती इथे समाप्ती, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या स्कोरगार्ड वरती 41 धाबा, 42 धाबांचं लक्ष. आणि आपण जाऊत आहोत आपण टॉस साठी. NKCC अहिर हातलोड आणि त्यांच्या विरोधामध्ये चिखली मालुसर, आणि टॉस का बॉक्स मध्ये प्रेझेंटच्या बॉक्स मध्ये ऐकूया आपण पुन्हा एकदा तुषार जांभली सरांना. थँक्यू थँक्यू सो मच. अगदी मधला इनिंग मध्ये आपण नक्कीच टॉस करत असतो, आणि टॉस होणार आहे NKCC अहिर हातलोट विपक्ष चिखली मालुसर या 2 टीमच्या दरम्यान. आपण करूया टॉस, आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो राज पवार यांना. आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. आणि राज पवार यांच्या जोडीला आम्ही प्रकाश दादा
पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. मॅच आहे NKCC अहिर हातलोट विपक्ष चिखली मालुसर अशी मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेळ जास्तीचा घेऊ नका. स्पर्धा पाहताय, अनुभवताय आणि खेळताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 वर्ष क्रमांक 4 दोन गाव एक टीम अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दर्जेदार आयोजन आपल्याला या KSK महाबळेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर आज रेनी सीझन आहे. पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. उन्हाचा कडाका आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण मैदानामध्ये सूर्याची किरणे आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाऊस पडलेला नाहीये परंतु मॅच अप्रतिम पाहायला मिळतात. कॉल कोण देणार? NKCC अहिर हातलोट कॉल करेल. यस चिखली मालुसर असा कॉल देतील. टेल कॉल केलेला आहे. अर्थातच निर्णय काय असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. टेल आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. चिखली मालुसर या टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंगच करू. फिल्डिंग करणार आहात. खरं तर KSK महाबळेश्वरच्या माध्यमातून अर्थातच ही शेवटची रेनी स्पर्धा आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत? त्यांना कमी कमी रनामध्ये आम्ही थांबवू शकतो. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. खरं तर NKCC अहिर हातलोट टीमचे कॅप्टन शंकरदादा सकपाळ आहेत. टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायचे आहेत. कितीपर्यंत मजल मारू शकता? बॅटिंग आमची बॅटिंग फर्स्ट आहे, तर आम्ही कमीत कमी जास्त रन करायचा प्रयत्न करू आणि त्या डिफेंड करायचा प्रयत्न करू. ह्या सीझन मधील शेवटची स्पर्धा आणि दोन गाव एक टीम अशी संकल्पना कशा पद्धतीने या क्रिकेटकडे पाहताय आणि कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहताय? ॲक्च्युली दोन गाव कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे, बट कॉम्बिनेशन चांगलं असेल तर विन होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. शेवटची स्पर्धा आहे. अक्षरशः कमिटी असेल किंवा सर्व खेळाडू असतील, सर्व क्रिकेट प्रेक्षक असतील, त्यांना तुम्ही शेवटच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? कमिटीला जो रबर सीझन झाला त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि चांगलं क्रिकेट खेळायला दिल्याबद्दल अभिनंदन. आणि आता आम्ही मॅच चांगले खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तर मॅचचा टॉस आपण पाहिला. एका बाजूला NKCC अहिर हातलोट विपक्ष चिखली मालुसर. टॉस जिंकलेला आहे. चिखली मालुसर या टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरची मॅच आपली आहे, परंतु पाहत राहा, ऐकत राहा 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी रेनी सीझन पर्व क्रमांक 4. थँक्यू. थँक्यू सो मच तुषार. जे आपण पाहत आहोत 42 धावांचं लक्ष गाडवली वेळापूर टीमला जोळ 11 कुमटे KUCC गौडूशी आपण पाहत आहोत. सध्या 41 धावा जमवल्या गेल्यात. मॅचला मजा येते. या स्पर्धेसाठी यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले. रोख रक्कम 22,000 रुपये चंदनराजू चव्हाण आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदीपदादा जाधव आणि विकास भाई कदम यांच्या माध्यमातून 11,000 रुपये आलेत. मॅच कडे आपण जातोय आणि चला ऐकूया पुन्हा एकदा या आवाज या मॅच मध्ये तुषारजी चांबले सरांचा. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅकफुटला जाऊन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निकेतन माने यांचा फसलाय आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू निघून चाललाय. एक धावपलकावरती लागलेली आहे. संतोष सकपाळ जंगली पाहू शकाल तुम्ही. यावेळेला पहा मोठा फटका जरूर आलाय. एलिव्हेशन पाहावं लागेल. यस बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय निकेतन माने यांच्या बॅट मधून एक दमदार नामदार शानदार षटकार. निकेतन माने तकातार मी म्हणे षटकार ठोकलाय यार. पहिला बॉल वेगवान होता, परंतु आता बॅटच्या अगदी टप्प्यामध्ये बरोबर बॅटच्या रेडार मध्ये घेतलाय आणि त्याला सीमा पार धरलाय. बॅकफुटला जाऊन आणखीन एक मोठा पंच केला. याही वेळेला एलिव्हेशन पाहावं लागेल. यस लाजवाब लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. निकेतन माने सेट ऑन फायर. पहिला ऑन साईडला, आता ऑफ साईडला. एकच म्हणे वाव 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 वाव. काय यार जसं काय बॅटिंग करतोय निकेतन माने. बॅक टू बॅक 2 षटकार जंगली यांच्या विरोधामध्ये हल्ला बोल आणि आक्रमण केले गेले. आज संतोष सकपाळ जंगले यांना नशिबाची साथ लाभत नाहीये.
हो आणखीन एक लागोपाठचा तिसरा मोठा ब्लास्ट निकेतन माने अप्रतिम फटका बॅक टू बॅक 3 षटकार निकेतन माने याच्या पॅट मधनं आले। शिला जवान हो सकती है, मुन्नी बदनाम हो सकती है, शालू ठुमका लगा सकती है और उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है। तो भाई निकेतन माने बैक टू बैक ऐसे 3 छक्के क्यों नहीं लगा सकते है? किसी के डाउट है? नो डाउट। क्या बात आहे। ना मुन्नी ना शालू, इथे मात्र फक्त निकेतन आणि निकेतन काय फटके खेचले जात आहेत। संतोष सकपाळ यांनी जे षडयंत्र रचलंय ना ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलंय। ओहो लागोपाठचा चौथा येणार का? सर्वांना आकांक्षा होती, परंतु यावेळेला पाठ डॉट बॉल आलाय। बॅटची अटली कडा लागली आहे, आतला हिस्सा लागलाय थोडासा, मोठ्या फटक्यामध्ये गेले होते परंतु आलाय तो डॉट बॉल। इथे कमबॅक केलंय, इथे विकेट घ्यावा लागतील, विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, परंतु यावेळेला पहा बॅकफुटला गेले, पंच चांगला आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, तोपर्यंत मिळालेली आहे सिंगल धाव। सिंगल मिळतीये चांगली, इथे आता चांगली लेअर मध्ये चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय। टाट आला होता त्याच्यानंतर एक सिंगल येते, परंतु ओव्हरची होती समाप्ती या ओव्हर मध्ये। धमाका आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना निकेतन माने खेळतोय। 6 बॉल 20 धावा आणि टोटल देखील झाल्यात त्या 20। आता 12 बॉल 22 धावेची आवश्यकता। मॅच ऑन। निश्चितपणे 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा जरूर आलेत, आता 12 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवायच्या आहेत। कुठेतरी पहिल्याच ओव्हर मध्ये गाडवली वेळापूर टीमने मात्र चांगली बॅटिंग जरूर केली। निकेतन माने यांचा उल्लेख मी नक्की करेन, कारण त्यांच्या बॅट मधून आलेले 3 षटकार अगदी प्रभावित ठरलेले आहेत। आता मात्र 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे, परंतु निकेतन माने यांची बॅट ज्या प्रकारे तळपले ना, थांबायचं नाव घेत नाहीये। मार झोड तोड त्यांना खूप पसंत आहे। खऱ्या अर्थानं गाडवली टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना अप्रतिम खेळ त्यांनी साकारले आतापर्यंत। निकेतन माने नाव चर्चेमध्ये आलं, नाव राहिलंय, प्रसिद्धी अशी मिळत नाहीये, सिद्ध करावं लागतं, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज उडवण्याचा प्रयत्न केला होता। यस नो आलाय तो टॉप। पहिलाच बॉल डॉट आलाय आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे। कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये धावा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केल्या होत्या, त्या धावांना कुठेतरी कात्री लावायचे मी म्हणेन। खांद्यावरती हात टाकले, धावा रोखायचे आहेत। 11 बॉल 22 धावा, मॅचला मजा येते। फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, अगदी बॅकअप चांगला आहे, फेकी करेपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले। बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे, विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला। श्री हा गोलंदाज आहे, अक्षरशः ज्या पद्धतीने आपण पाहतोय की झोळाई 11 कुमटे टीमच्या माध्यमातून त्यांचा खेळ चांगला राहिलेला आहे। ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि आता आज मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। हो हाई बॉल स्विंग अँड मिस, टप्पा अचूक होता, भेदक मारा अप्रतिम होता। कमबॅक केलंय, पहिल्या ओव्हर मध्ये जरूर धावा आल्या, पहिल्या ओव्हर हे राहिलं निकेतन मानेच्या नावावरती, परंतु श्री मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। तो देखील सांगतोय भाई हम भी किसी से कम नहीं, आप में दम है तो हम में बस खम है, आणि तो खम दाखवतोय। 3 बॉलच्या पाठीमागे एक टीमची टोटल झाली 21 धावा। निश्चितपणे पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर होईल का? उंची जास्त, लांबी कमी आहे की काय पाहणं गरजेचं आहे, परंतु लांबी देखील तितकीच लांब आहे। बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी आलाय षटकार। जबरदस्त फटका, इथे उठून तो लेजंड जमिनीच्या वरून ढगाच्या खालून अगदी हवाई मार्गाने खरं तर हा बॉल लँड झालेला आहे। अप्रतिम बॅटिंग करतोय खरं तर आता बॅटर स्वप्नील, कॅप पाहू शकाल त्याची 70 कॅप आहे आणि खरं तर या उन्हामध्ये चांगला खेळ रंगलाय आणि आता मॅच खरं तर कुठेतरी थोडीशी लांबत होत चालली होती, परंतु आता मॅच बनते पुन्हा एकदा। टोटल झाले त्या 27। अगदी बरोबर आहे, हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है। कोशिश करावी लागेल तुम्हाला आणि मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील अप्रतिम बॅटिंग करतोय, परंतु यावेळेला गोलंदाजाने कमबॅक केलाय, अप्रतिम कमबॅक। अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। कुठेतरी या अगोदरच्या बॉलवरती चुकी पाहायला मिळाली, ती चुकी त्यांनी सुधारलेली आहे। मंजिल मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि खरं तर या बॉलवरती गोलंदाजाने पुन्हा एकदा श्रीने
प्रयत्न केलाय, कमबॅक केलंय. फक्त 5 बॉलच्या पाठीमागे 7 धाबा आणि आता समीकरण आपण पाहतोय 7 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. ओहो, इथे हा बॉल सोडून दिलाय. अक्षरशः पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आता 7 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. हा बॉल जर डॉट आला तर नक्कीच कमबॅक होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, परंतु ह्या बॉल वरती मोठा फटका जर आला ना तर कमबॅक करेल बॅटिंग करणारी टीम. श्रीला आपण पाहत आहोत व्हाईट बॉल टाकलाय. 7 बॉल 14चं समीकरण आहे या मॅच मध्ये. टॅप शॉट केलं, ऑन साइडला बॉल टर्न केलाय. शॉट मिडॉन मधून क्षेत्राच्या खाली मिड विकेट मध्ये एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. बघता 2 धाबा इथे पूर्ण केल्यात आणि मॅच आता पुन्हा एकदा ऑन राहिले. समांतर बाजाबीमध्ये 50-50% या दोन्ही टीमला आहेत, परंतु आता मोठ्या फटक्यापासून जर वंचित ठेवलं तर ही मॅच बनेल. अगदी बरोबर आहे. शेवटच्या बॉलवरती धावा येणं गरजेचं होतं, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा आल्या. आता समीकरण उरलेलं आहे. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 12. अगदी 50-50 मुकाबला आहे. संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. जो मेहनत करेल तोच मात्र जिंकेल. जरूर एक जिंकल, एक पराभूत होईल. जो कधीतरी कोणतरी पराभूत होत असतो तेव्हा कधीतरी कोणतरी जिंकत असतो. हार जीर ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि त्यातलंच एक क्षेत्र म्हणजे हे क्रिकेट. अगदी बरोबर आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल ना तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. म्हणूनच इथे दोन्ही संघांना आता मात्र मेहनत, कष्ट, जिद्द दाखवावी लागेल. बॉलिंग आकाश जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग चांगली केली आहे. 12 धाबा रोखायच्या आहेत. वडण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल कथीमध्ये परिवर्तित. सुरेख पाव. मॅच मध्ये रंग भरलेत. आकाश जाधव, देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग आपल्यालाच भरायचे असतात. आता आकाश जाधवने पहिल्या बॉलवरती रंग भरलेत. ओहो, आणखीन एक लाजवाब बॉल, अप्रतिम लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. उमेश सावंत सर, या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. नक्कीच असं वाटतंय की जाऊन आखाचा जाऊन तिथे मुका घ्यावा की काय, कारण का अगदी 2 बॉल त्याच टप्प्यावरती, त्याच वेगानं आणि त्याच अगदी जलद लाईन वरती, परंतु हा बॉल वाईट बॉल आहे. मॅच आता पुन्हा एकदा बनत चालली आहे. 2 बॉल चांगले टाकले होते, परंतु आता हा बॉल वाईट आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, आकाशचा मुका घेण्यासाठी तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत थांबावं लागेल. जबरदस्त मॅच पाहतो, पण पुन्हा एकदा फसवलं, थांबवलं, गंडवलं. इथे मामा बनवलंय, काका बनवलंय. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग आणि आता बॉलिंग. आकाश जाधव, आता कुणीतरी सांगितलं, यार चर्चा होतीये, खांद्यावरती हात टाकलं. गुड 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 बॉलिंग. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जीवनात हार कधीच मानायची नाहीये. ओहो, इथे मात्र पहा डावी एसटी सोडून जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय. आतापर्यंत मेहनत घेतली, परंतु आता पुन्हा एकदा मेहनतीवरती पाणी फिरणार का हे पाहणं गरजेचं आहे. आकाश जाधव, 3 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. 2 रन दिल्या, 3 बॉल अप्रतिम टाकली आहेत. मॅच बनत चालली आहे. मॅच 50-50% दोन्ही बाजूले आहे. निकेतन माने स्ट्राईक एंडला आहेत. ओ माय गॉड, फलंदाज बाद. ओ माय गॉड, मोये होताना पाहायला मिळतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाने मात्र कमरेवरती हात ठेवलेत. जे खाली बसले ते आता उठून उभे राहिलेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन झालंय. आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता. आयुष्यात सगळं करा, पण एकदा धोका दिलेल्यावर परत विश्वास कधीच ठेवू नका. मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला धोके जास्त पाहायला मिळत आहेत. धोके ठोके आपण पाहिले या मॅच मध्ये. काय घडलंय, पहिल्या ओव्हर मध्ये तुषार सर 20 धाबा आल्या होत्या. असं वाटलं होतं की एकतर्फी लढत होती की काय. निकेतन माने सेट ऑन फायर होता, परंतु त्याला देखील थांबवलं आणि तो आता नो स्ट्राईकलाय. आता एक नॉट बॅटिंग, 3 स्ट्राईक एंडला. 2 बॉल 10 धाबा. हो हौसले बुलंद तो मंजर भी आएगा, हो हौसले बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के 5 समंदर भी आएगा, पैसे के 5 समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की, अब जिद है उसे पाने की, ये तो टोटल भी आएगा.
काय मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे, रंग भरले त्या मॅच मध्ये. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने निकेतन माने यांनी डावाची सुरुवात केली होती, पहिल्या 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा ठोकल्या होत्या, असं वाटलं होतं की मॅच सहजरित्या गाडवली, वेळापूर संघ जिंकू शकतो, परंतु आकाश जाधवची चमक आणि झलक पाहायला मिळाले. असं म्हटलं जातं ना, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे सुंदर, प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतंय आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. संयम दाखवलाय आकाश जाधवने, परंतु आता एकनाथ कदम या नावाची दखल घ्यावी लागेल, या नावाकडे पुढे पाहावं लागेल की याच्यामध्ये किती दम आहे. क्रिकेट जैसा रंग बदलता है, ये क्रिकेट हा रंग बदलतो. उंच भरारी घेतलीये, फिल्डर बॉलच्या खाली आले, पकडलीये झेल, संपला याही देखील फलंदाजचा खेळ तुझ्या मयाया. आकाश जाधव यांची गोलंदाजी आवडली असेल ना, तर एक खेळाडू म्हणून त्याच्यासाठी टाळ्या वाजवा यार. काय अप्रतिम गोलंदाजी केले, नावाला साजेशी खेळ. का मला या KSK